नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ज्या काही वर्षभरातील चर्चेत महिला होत्या, म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त झालेल्या असू द्या किंवा मग काही पहिल्या वहिल्या असतील, निधन झालेल्या असतील किंवा इतर क्षेत्रांमध्ये ज्या काही महिला चर्चेमध्ये होत्या त्या सर्व महिलांविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत, जेणेकरून यावर जो काही प्रश्न येणार आहे तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे। तर मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करण्याआधी जर तुमच्यापैकी कोणी अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड केलं नसेल तर आधी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ज्यावर तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चरच्या लिंक्स आणि जे काही अपडेट्स आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होतात। तसंच इंस्टाग्राम यूज करत असाल तर आपलं इंस्टाग्रामचं पेज सुद्धा आहे, त्याला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड लेक्चर कंटेंट तिथे अवेलेबल होत जाईल। तसंच कंबाईन यशवंत बॅच 2024 साठी ही कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच आपण ॲडमिशन सुरू केलेले आहेत। फी फक्त 1499 रुपये आहे मित्रांनो। या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही मिळणार आहे। सो लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची, ॲडमिशन सुरू झालेले आहेत। तसंच राज्यसेवा विजेता बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज हा सर्व कंटेंट अवेलेबल होणार आहे आणि यामध्ये फी जी आहे ती फक्त 1199 रुपये आहे। तर लवकरात लवकर तुमच्या रिस्पेक्टिव्ह बॅच ज्या काही आहेत एक्झाम वाईज त्या तुम्ही घ्यायच्या आहेत। तसंच जर फक्त टेस्ट सिरीज हवी असेल, लेक्चर्स नकोय, फक्त टेस्ट पाहिजे, तर आपल्याकडे इवन ओनली टेस्ट सिरीज सुद्धा आहे। 499 फी आहे। यामध्ये तुम्हाला जवळपास 11 टेस्ट मिळत आहे, ज्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील, एव्हरी संडे टेस्ट असते। तसंच यामध्ये डिटेल ॲनालिसिस दिलं जातं, रँक वाईज तुम्हाला कळेल। सो इथे जर तुम्ही पाहिलं तर यामधल्या काही टेस्ट झालेल्या आहेत, पण अगेन तुम्ही आता जॉईन केलं तर या सगळ्या टेस्ट तुम्हाला मिळतीलच आधीच्या सुद्धा, राईट। सो कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, काहीही डाऊट असेल, क्युरीज असतील, कॉल मेसेज या नंबरवर तुम्ही करू शकता। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। इथे तुम्हाला पहिलाच प्रश्न दिलेला आहे, तो म्हणजे 72वी मिस युनिव्हर्स 2023 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे, बरोबर। सो इथे मिस युनिव्हर्स विषयी आपल्याला विचारलेला आहे, तर कोणी जिंकलेलं आहे, तर शेनिस पॅलेसियोस यांनी काय केलेलं आहे, तर 72वे मिस युनिव्हर्स 2023 चं विजेतेपद भूषवलेलं आहे। एल सॅल्वाडोर जे आहे या देशाची राजधानी जी आहे सॅन सॅल्वाडोर मध्ये सौंदर्य स्पर्धा म्हणजे जी काही ब्युटी कॉम्पिटिशन टाइप आयोजित केली होती। सो यामध्ये निकारागुआच्या शेनिस पॉलिसियोसची काय झालेली आहे, पॉलासियोसची मिस युनिव्हर्स 2023 म्हणून निवड झाली। तर या स्पर्धेमध्ये भारताकडून श्वेता शारदा, जिचं वय 23 वर्षाचं होतं, हिने सहभाग घेतला होता। तर थोडंसं लक्षात ठेवायचं, भारतातली कोण होती, श्वेता शारदा, हिने सहभाग घेतला होता। ऍक्च्युली ती काही झाली नाहीये, सो प्रश्न येईलच असं नाही। मग भारताच्या या आधी कोण मिस युनिव्हर्स झालेल्या आहेत ते आपण माहिती असल्या पाहिजे, जसं की सुष्मिता सेन, बरोबर। सुष्मिता सेन जी आहे, तर सुष्मिता सेन ही 1994 मध्ये मिस युनिव्हर्स झाली होती। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 2000 साली लारा दत्ता मिस युनिव्हर्स झाली आणि मिस इंटरकॉन्टिनेंटल पण 1997 ला लारा दत्ता झाली होती। त्याचबरोबर हरनाथ संधू ही 2021 मध्ये मिस युनिव्हर्स झालेली आहे, ठीक आहे। सो ही काही नावं आहेत जी आपल्याला माहिती असली पाहिजे। पुढे बघा, कोणत्या महिला खेळाडूने फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार 2023 जिंकलेला आहे, तर कोणत्या, अलेक्सिया पुटेलास ही जी महिला खेळाडू आहे हिने फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जो आहे 2023 चा तो जिंकलेला आहे। आणि ही कुठली आहे, स्पेनची आहे, ठीक आहे। स्पेन मधली ही महिला फुटबॉलपटू आहे। ऐताना बोनमाटी हिला काय भेटलं होतं, फिफा महिला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार जो आहे तो मिळाला होता। एकच मिनिट, सॉरी, कोणाला मिळाला होता, तर ऐताना बोनमाटी हिला मिळालेला होता। कोणाला, ऑप्शन नंबर 3, ते 2 आणि 3 वर खाली झालं ऍक्च्युली। सो कोणाला मिळालं होतं, ऐताना बोनमाटी हिला मिळालं होतं, ठीक आहे। सो बघा, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला, महिला सर्वोत्तम खेळाडू। तसंच यापूर्वी 2023 मध्ये ऐताना बोनमाटीने 2023 चा बॅलोन डिओर पुरस्कार जो आहे फुटबॉलसाठीचा बॅलोन डिओर पुरस्कार हा सुद्धा तिला मिळालेला होता, ठीक आहे। पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झालेल्या पहिल्या महिला कोण होत्या की ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, कोण होत्या, फातिमा बीबी, राईट। फातिमा बीबी यांचं नुकतंच निधन झालं, तर त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या।
मग बघा यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांचा जन्म 1927 मध्ये केरळ येथे त्रावणकोर या ठिकाणी झाला होता. ऑक्टोबर 1989 मध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त झाल्या होत्या सुप्रीम कोर्टमध्ये. आणि 1993 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे ह्युमन राईट्स कमिशन, तर त्याचे ते भारतीय सदस्य बनले होते. तसंच 1997 मध्ये त्यांची तमिळनाडूच्या राज्यपालपदी सुद्धा नियुक्ती झालेली होती. सो हे काही स्टेटमेंट त्यांच्याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण क्वेश्चन येऊ शकतो. पुढे बघा, ट्विटरच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, ट्विटरच्या सीईओ म्हणून लिंडा याकारिनो हिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ट्विटरचे संस्थापक कोण आहेत? जॅक डोर्सी, इवान विलियम्स आणि बीज स्टोन नेहा ग्लास हे सगळे संस्थापक आहेत. तर ट्विटरची स्थापना जी आहे ती 21 मार्च 2006 साली झाली होती आणि ट्विटरचं मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स मध्ये आहे. तसंच बघा पुढे, जानेवारी 2024 रोजी लँड ॲडव्हेंचरसाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, हा पुरस्कार सविता कंसवाल यांना देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? सविता कंसवाल यांना देण्यात आलेला आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आहेत यांनी काय केलेला आहे, तर तेनझिंग नोर्गे यांना हा नॅशनल अवॉर्ड, ॲडव्हेंचर अवॉर्ड जो आहे तो मरणोत्तर दिलेला आहे. सो 2022 चा पुरस्कार त्यांना मिळाला. सविता कंसवाल यांना जमिनीवरील साहसासाठी तो पुरस्कार जो आहे तो प्रदान केलेला आहे. 33व्या व्यास सन्मानाने कोणाला सन्मानित केले जाईल? ऑब्विसली आपण खूप वेळा हा प्रश्न पाहिलाय, यादे यादे और यादे, बरोबर. या पुस्तकासाठी पुष्पा भारती यांना त्यांच्या या आठवणींच्या पुस्तकांसाठी हे मिळालेलं आहे. 33वा व्यास सन्मान 2023. हिंदी लेखिका आहेत त्या. सो पुष्पा भारती यांना तो मिळालेला आहे. तर त्यांचा हा जो पुरस्कार आहे, तर मराठीत ट्रान्सलेट केलं तर आठवणी आठवणी आणि आठवणी, म्हणजे यादे यादे और यादे, या त्यांच्या पुस्तकासाठी, या लेखासाठी मिळालेलं आहे. आणि 32वा कोणाला मिळालेला होता? तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी. पागलखाना ही त्यांची कादंबरी होती, त्यासाठी त्यांना हा मिळालेला होता. पुढे बघा, 2023 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जे आहे ते देण्यात आलेलं आहे 2023 मध्ये. सो ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या प्रोफेसर आहेत क्लॉडिया गोल्डिन. तर यांना श्रमिक बाजारपेठेतील जे महिलांचं योगदान आहे त्याच्यावर त्यांनी जे सखोल संशोधन केलं होतं त्याबद्दल हा अर्थशास्त्रीय नोबेल पुरस्कार जो होता 2023 चा तो मिळालेला होता. नेक्स्ट बघा, टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया TTFI च्या पहिल्या महिला अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ठीक आहे, अगेन जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये मेघना अहलावत जे आहेत यांची नियुक्ती इथे झालेली आहे. मग इतर क्रीडा संघटनेचे प्रमुख पण थोडेसे आपल्याला दिलेत, जसं की भारतीय पॅराऑलिम्पिक समिती, आपण मग जे आधीचं लेक्चर झालं होतं त्यामध्ये पाहिलं, दीपा मलिक. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन जे आहे त्याचे अध्यक्ष लोहलिना बोघिन आहेत. पुढे बघा, जागतिक तिरंदाजी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज कोण आहे? ठीक आहे, सो कोण आहे? शीतल देवी यांनी जागतिक तिरंदाजी पुरस्कार आहे तो जिंकलेला आहे. सो पहिल्या भारतीय तिरंदाज त्या आहेत. मग बघा, 2022 साली ज्या काही पॅरा गेम्स झाल्या होत्या त्यामध्ये 2 गोल्ड मेडल्स जे आहेत ते जिंकणारा भारतीय पॅरा तिरंदाज ठरल्या होत्या त्या. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आशियाई पॅराऑलिम्पिक समिती पुरस्कार सोहळ्यामध्ये 2023 चा सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा किताब जो आहे तो त्यांना मिळाला होता आणि 2023 साठी अर्जुन पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेल्या आहेत? तर कोण बनलेल्या आहेत मित्रांनो पहिल्या? तर नीना सिंग. कोण आहे? ऑप्शन नंबर 3 नीना सिंग ह्या CISF च्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. मग बघा, जे CISF आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आहे, याची स्थापना 1969 मध्ये झाली होती. तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. हे एक निमलष्करी दल आहे. नेक्स्ट आहे, नूतन रुंगटा यांची USA ईस्ट कोस्टच्या संचालकपदी खालीलपैकी कोणत्या संस्थेने नियुक्ती केलेली आहे? ठीक आहे, आता इथे तुम्हाला ऑलरेडी महिलेविषयी दिले की नूतन रुंगटा ही महिला आहे, तिची नियुक्ती झालेली आहे. तर ती भारतीय आर्थिक व्यापार संघटनेने ही नियुक्ती केलेली आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर येतंय. नेक्स्ट आहे,
इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक कोण आहे? तर मित्रांनो, एकता कपूर ही पहिली महिला दिग्दर्शिका आहे की जिला इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट पुरस्कार जो आहे तो डायरेक्टरेट पुरस्कार मिळालेला आहे. सो न्यूयॉर्क आधारित इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस आयएटास तर याद्वारे सादर केलेले हे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार असतात. सो एकता कपूरला तो मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया आता आपण. बघा, प्रतिष्ठित नॉर्मन ई बोरलॉग हा जो पुरस्कार आहे तो 2023 साली कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? नॉर्मन बोरलॉग पुरस्कार जो आहे तो डॉक्टर स्वाती नाईक यांना मिळालेला आहे 2023 चा. ठीक आहे. सो हरित क्रांतीचे जनक होते नॉर्मन बोरलॉग, सर्वांना माहिती आहे. तर त्यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो. तर जागतिक अन्न पुरस्कार प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. कशाबद्दल आहे? पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला प्रमुख कोणाला बनवण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, परमिंदर चोपडा ह्या काय आहेत? तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. सो पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड जे आहे PFCL तर याची स्थापना 1986 साली झाली होती. नवी दिल्ली येथे त्याचं मुख्यालय असून ही एक भारताची आर्थिक संस्था आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. 53व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, वहिदा रहमान यांना 53व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. सो हा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे हा जवळपास 1969 पासून दिला जातो आणि यामध्ये पहिल्यांदा कोणाला मिळालेलं होतं? देविका राणी यांना 1969 मध्ये मिळाले होतं आणि आशा पारेख या 52व्या आहेत, यांना मिळालेला आहे. सो महिलांमध्ये दिले. त्यानंतर कॅनडा इंडिया फाउंडेशन तर्फे ग्लोबल इंडियन अवॉर्डने सन्मानित होणारी पहिली महिला कोण आहे? तर कोण आहे पहिली महिला? सुधा मूर्ती यांना काय मिळालेला आहे? कॅनडा इंडिया फाउंडेशन तर्फे ग्लोबल इंडियन अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. ठीक आहे. मग जागतिक भारतीय पुरस्कार आहे तर याच्यावर तुम्ही जर पाहिला तर हा पुरस्कार दरवर्षी एखाद्या प्रमुख भारतीयाला दिला जातो ज्याच्याने आपल्याले निवडलेले जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये एक मोठा ठसा ज्याने उमटवलेला आहे अशा व्यक्तीला तो पुरस्कार दिला जातो. मग यामध्ये कोण देतं? तर कॅनडा इंडिया फाउंडेशन हा पुरस्कार देते. यामध्ये जवळपास $50,000 इतकी रक्कम पुरस्कारामध्ये दिली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया मग आता. बघा, न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे NDB याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डिल्मा रुसेफ जी आहे यांची न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर बघा, ह्या विषयी जर बघायचं झालं तर ब्राझीलच्या माजी राष्ट्रपती होत्या त्या डिल्मा रुसेफ तर यांची ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ही जी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे याची स्थापना 2014 ला झाली होती. शांघाय चीनमध्ये त्याचं मुख्यालय असून 9 सदस्य देश आहेत. पुढे बघा, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR च्या पहिल्या महिला महासंचालक कोण झालेल्या आहेत? इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतो. नल्लाथंबी क्लायसेल्वी ह्या काय आहेत? तर CSIR च्या पहिल्या महिला महासंचालक झालेल्या आहेत. ठीक आहे. सो थोडासा काही खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. एक सर्वात मोठी संशोधन आणि विकासची संस्था आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटची CSIR. सो याच्या आर्थिक व्यवस्थापन भारत सरकारचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्याच्याकडून केलं जातं. मग क्लायसेल्वी नल्लाथंबी या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. पुढे बघा, भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदावर नियुक्त होणारी पहिली महिला कोण आहे? कोण आहे? जया वर्मा सिन्हा. नियुक्त्या ज्या आहे त्याचं पण लेक्चर मी घेतलं होतं सेपरेट, त्यामध्ये तुम्ही बघू शकता, अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. सो जया वर्मा सिन्हा यांची भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झालेली आहे आणि या पहिल्या महिला आहेत अशी नियुक्ती होणारी. सो पहिलं वहिलं जे असतं ते इम्पॉर्टंट असतं. मग भारतीय रेल्वे बोर्डाची निर्मिती 1905 साली झाली होती तर नवी दिल्ली येथे त्याचं मुख्यालय आहे आणि एक भारतीय रेल्वेची सर्वोच्च संस्था आहे की यामध्ये रेल्वेचे एकूण प्रशासन आणि व्यवस्थापन याला जबाबदार आहे, रिस्पॉन्सिबल आहे. पुढे बघा, रश्मी शुक्ला खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला DGP बनलेल्या आहेत? सो ह्या का इम्पॉर्टंट ठरतात? कारण की या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP आहेत म्हणून इम्पॉर्टंट ठरते MPSC साठी. सो उत्तर लक्षात ठेवायचे. सरळ प्रश्न असा येईल की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP खालीलपैकी कोण बनल्या आहेत? तर उत्तर आहे रश्मी शुक्ला. ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी करेक्ट उत्तर येत आहे. ठीक आहे.
पुढच्या प्रश्नावर येण्याआधी थोडंसं बघा की यांच्याविषयी दिले आपल्याला की महाराष्ट्र सरकारने कधी यांची नियुक्ती केली, तर IPS रश्मी शुक्ला जे आहे त्यांची 31 डिसेंबर 2023 ला काय केली, तर राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आणि मार्च 2023 मध्ये तिची सशस्त्र सीमा बल SSB च्या DG म्हणून निवड करण्यात आली होती. सो ही त्यामध्ये सशस्त्र सीमा बलच्या DG म्हणून दुसरी महिला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF जे आहे याचे अतिरिक्त महासंचालक म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती. पुढे बघा, भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर मित्रांनो रवनीत कौर. अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरतो. रवनीत कौर यांची भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, मग यांच्याविषयी आपल्याला दिले की भारतीय स्पर्धा आयोग जो आहे तर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया की एक स्पर्धा जी आहे, कॉम्पिटिशन जे आहे त्याला एक प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी मग जी काही भारतातील स्पर्धेवरती भौतिक प्रतिकूल परिणाम करणारे जे काही क्रिया होत असतात त्यांना प्रतिबंध करण्यासाठी जो काही स्पर्धा कायदा आहे 2002 त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जबाबदार असलेली भारत सरकारची एक काय आहे, वैधानिक संस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भेल सगळ्यांना माहिती असेल, BHEL भेल, बरोबर. सो यामध्ये याचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सुश्री बाणी वर्मा यांची भेलचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बरोबर. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भेल, या भेलची स्थापना 1964 मध्ये झाली होती आणि नवी दिल्ली येथे त्याचं मुख्यालय आहे. भेल ही एक काय आहे, महारत्न कंपनी आहे. कंपनीमध्ये नवरत्न, मिनीरत्न, महारत्न. सो महारत्न म्हणजे सगळ्यात मोठी. सो भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि उत्पादनाची ही कंपनी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 68व्या फिल्मफेअर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाला पुरस्कार मिळालेला आहे, कोणाला मिळालेला आहे, आलिया भट्टला काय मिळालेला आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून हा पुरस्कार 68वा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे, आलिया. कशासाठी, गंगूबाई या मूवीसाठी, गंगूबाईची ऍक्टिंग केली त्यासाठी. सो सर्वोत्कृष्ट चित्रपट होता गंगूबाई. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होता, राजकुमार राव. कशासाठी, बधाई दो यासाठी. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी. अगेन गंगूबाई मूवीचा. जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो प्रेम चोपडा यांना मिळालेला आहे. काही गोष्टी इथे महत्त्वाच्या दिल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे आपल्याला दिलेला आहे अर्जुन पुरस्कार 2023 मध्ये सन्मानित केले जाईल, तर ते कोणाला, वैशालीला सन्मानित केले जाईल. तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, ऑब्विसली ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे, बुद्धिबळशी संबंधित आहे. ठीक आहे. मग बघा, भारतीय बुद्धिबळपटू स्पेनच्या एल लॉब्रेगेट ओपन टूर्नामेंट 2023 मध्ये ग्रँड मास्टरचे विजेतेपद मिळवणारी वैशाली ही भारतातील तिसरी महिला आणि 84वी ग्रँडमास्टर खेळाडू आहे. सो इतर 2 महिला ग्रँडमास्टर खेळाडू कोण आहेत, कोनेरू हम्पी आणि डी हरिका. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया, आपल्याला काही गोष्टी दिलेत जसं की 2023 मध्ये एकूण 26 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या काही प्रमुख महिला खेळाडूंची नावं आपल्याला दिलेली आहेत, जसं की धनुर्विद्यामध्ये अदिती गोपीचंद स्वामी यांना मिळाला, बुद्धिबळामध्ये वैशाली यांना, ॲथलेटिक्समध्ये पारुल चौधरी, हॉकीमध्ये सुशीला चानू, गोल्फमध्ये दीक्षा डागर, कबड्डीमध्ये रितू नेगी, टेबल टेनिस ठीक आहे एकच मिनिट, पॅरा धनुर्विद्यामध्ये शीतल देवी, खो खो मध्ये नसरीन, पॅरा कॅनोईंग मध्ये प्राची यादव. ठीक आहे. सो थोडंसं टेबल टेनिस मध्ये कोणाला मिळाले हे थोडंसं सर्च करायचं आहे. पुढे बघा, अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला घोडेस्वार कोण आहे, तर कोण आहे, दिव्यकृती सिंग. कोण आहे, दिव्यकृती सिंग हिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली पहिली भारतीय महिला घोडेस्वार आहे. ठीक आहे. सो अगेन हे थोडंसं काय ठरतं आपल्यासाठी, इम्पॉर्टंट इथे ठरतं. पहिली वहिली असले की इम्पॉर्टंट ठरतं. ठीक आहे. मग बघा, 2022 मध्ये चीनमधल्या हांगझोऊ येथे झालेली आशियाई क्रीडा स्पर्धा जी होती त्यामध्ये अश्वारूढ ड्रेसेज मध्ये सांघिक स्पर्धा एक ग्रुप कॉम्पिटिशन झाली होती. ठीक आहे. त्यामध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले होते आणि 2023 सालचा अर्जुन पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला घोडेस्वार आहे. पुढचा प्रश्न आहे, पार्वती बरुआ यांना 2024 मध्ये कोणत्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल, तर हे आपण पाहिलं होतं पुरस्कारमध्ये, पद्म पुरस्कारांमध्ये सामाजिक कार्यासाठी त्यांना काय केले जाणार आहे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कोणाला, पार्वती बरुआ यांना ऍक्च्युअली केलेला आहे.
ठीक आहे. सो आसाम राज्याच्या आहेत त्या, बरोबर, गुवाहाटी राजधानी. सो तिला हाती की परी या नावाने सुद्धा यांना ओळखलं जातं. काय, हाती की परी. त्यांना सामाजिक कार्यासाठी म्हणजे प्राणी कल्याण यासाठी पद्म पुरस्कार जो आहे तो देण्यात येणार आहे. राईट. पुढे जाऊया. आता आपल्याला माहिती आहे पद्मश्री पुरस्काराविषयी इथे काही माहिती दिली आहे, जसं की पद्मश्री पुरस्कार जे कोणाला द्यायचे आहेत पद्म पुरस्कार, तर यांची लिस्ट जी आहे ती 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी होत असते जाहीर, आणि मग आपले राष्ट्रपती जे आहेत ते पुरस्कार देत असतात. सो यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी ते पुरस्कार दिले. एकूण 132 पद्म पुरस्कारांची घोषणा यामध्ये झाली होती. सो यामध्ये 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होते. सो 2024 सालचे जे पुरस्कार विजेते होते त्यामध्ये 30 महिलांचा समावेश होता. बघा, पद्म पुरस्कार जे आहे त्यावर सेपरेट एक लेक्चर मी बनवलेला आहे, बघून घ्या, कारण तिथून सुद्धा नक्की प्रश्न येणार आहे. पुढचा प्रश्न असा, बरं, काही गोष्टी ते तुम्हाला दिलेल्याच आहेत पुरस्कारांसाठी की कोणत्या प्रमुख महिला आहेत, कारण की आता लेक्चर महिलांविषयीच आहे. सो त्यामुळे इथे दिले, जसं जोशना चिन्नप्पा यांना खेळमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये तामिळनाडूच्या आहेत ते, त्यांना पद्मश्री मिळालं. चामी मुर्मू समाजकार्यासाठी झारखंडच्या आहेत. नसीमा बानो कला क्षेत्रामध्ये, तसंच कला क्षेत्रामध्ये गीताराय बर्मन या वेस्ट बेंगॉलच्या आहेत, आणि नासिम बानो या उत्तर प्रदेशच्या आहेत. अंदमान निकोबार बेटा येथील के चेल्लामल यांना शेती संबंधी काय मिळालेला आहे, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांना ऑदर याच्यामध्ये काय मिळाले, पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर चार्लोट चोपिन विदेशी आहेत, त्या योग क्षेत्रामध्ये त्यांना फ्रान्सच्या आहेत. प्रेमा धनराज ड्रग्समध्ये औषधांमध्ये कर्नाटकच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर कल्पना मोरपरिया व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या आहेत म्हटल्यानंतर इम्पॉर्टंट ठरतं, हे थोडंसं लक्षात ठेवायचं. यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे की खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठित ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड्स 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे, तर नीता अंबानी. कोणाला? नीता अंबानीला प्रतिष्ठित ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग बघा, ग्लोबल लीडरशिप व्हॉइसेस जे आहे तर यामध्ये USA इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम जो आहे UCSPF, सो हा फोरम काय करत असतो, हा अवॉर्ड जो आहे तो देत असतो. अमेरिका आणि भारतातील जे टॉप कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहेत, तर मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत PT उषा. कोण झालेल्या आहेत? PT उषा. सगळ्यांनाच माहिती आहे PT उषा, बरोबर. सो या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या. मग आता नॅशनल ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रमुखपदी PT उषा यांची पहिली ऑलिम्पियन असणार, या पहिल्या ऑलिम्पियन सुद्धा असणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना जी आहे तर याची स्थापना 1927 मध्ये झाली होती. दोराबजी टाटा हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. तर PT उषा या केरळच्या आहेत, त्यांचं टोपण नाव गोल्डन गर्ल, पायोली एक्सप्रेस अशी त्यांची टोपण नावं सुद्धा आहेत, कारण त्यावर क्वेश्चन येऊ शकतो PT उषा यांच्यावरती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूला ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर बघा कोणती खेळाडू? मेरी कॉम. कोणाला? मेरी कॉमला काय करण्यात आलेलं आहे? ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 1983 मध्ये मणिपूरमध्ये मेरी कॉमचा जन्म झाला असून बॉक्सिंग ती करते, बरोबर. बॉक्सिंग हे तिचं हे आहे. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तिला 2009 मध्ये मिळाला असून 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आणि आता हा ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. पुढे बघा, सियाचीन मध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे? ठीक आहे. आता थोडंसं सियाचीन म्हटल्यानंतर महत्वाचा रिजन येतो. सो सियाचीन मध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी आहे कॅप्टन शिवा चौहान. कोण आहे? कॅप्टन शिवा चौहान. मग कॅप्टन शिवा चौहान जी आहे या जगातील सर्वात उंच युद्धभूमी जी आहे, आपला बॅटल ग्राउंड, सगळ्यात हायेस्ट बॅटल ग्राउंड सियाचीन, या ठिकाणी एक जे हार्डकोर प्रशिक्षण जे आहे ते पूर्ण केल्यानंतर कुमार पोस्ट जे काही आहे त्यांची जी पोस्ट होती त्यावरती त्या कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, CA भवानी देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर कोणत्या खेळाशी त्या संबंधित आहेत CA भवानी देवी, तर लक्षात घ्या त्या कशाशी संबंधित आहे? कुंपणाशी संबंधित आहे. कशाशी? कुंपणाशी संबंधित आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यांचा जन्म तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी झाला होता. जी काही तलवारबाजी चॅम्पियनशिप, कुंपण म्हणजे तलवारबाजी ज्याला म्हटलं जातं, तर तलवारबाजी चॅम्पियनशिप जी आहे त्याच्या महिलांच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारे ते पहिल्या भारतीय तलवारबाज ठरलेले आहेत. सो त्या तलवारबाजीशी संबंधित आहेत. ठीक आहे. पुढे बघा,
फेमिना मिस इंडिया 2023 चा किताब कोणी जिंकलेला आहे? ठीक आहे, मिस वर्ल्ड आपण पहिल्यांदा पाहिलं, हे मिस इंडिया आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. सो मिस इंडियाचा किताब जो आहे नंदिनी गुप्ता यांनी 2023 चा मिस इंडिया किताब जो आहे तो जिंकलेला आहे. ऑप्शन नंबर 4. सो मिस इंडिया वर्ल्ड जी आहे तर ती सिनी शेट्टी होती. ठीक आहे, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर नंदिनी गुप्ता जी आहे ती फेमिना मिस इंडिया 2023. ठीक आहे, सो थोडासा डिफरन्स आहे वर्ल्ड आणि मिस इंडियामध्ये. मग इथे तुम्हाला काही गोष्टी जसं मिस वर्ल्ड विषयी दिलेला आहे. युक्तामुखी मिस वर्ल्ड झालेले होते 1999 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर प्रियंका चोपडा झालेली होती 2000 मध्ये. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर डायना हेडन झाली होती. रिटा फारिया मिस वर्ल्ड झाली होती 1966 मध्ये. ठीक आहे, सो मनुषी चिल्लर झाली होती. सो या काही नावं आहेत. पुढे बघा, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये ज्योती याराजीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर मित्रांनो, सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. कोणतं? गोल्ड मेडल तिला मिळालेलं आहे. कोणाला? ज्योती याराजीला, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये. सो हिचा जन्म आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी झाला होता. रेसिंग मध्ये तिचं हे आहे. तर भारताच्या ज्योती याराजी यांनी थायलंडमध्ये सुरू असलेली जी 25वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप होती त्यामध्ये महिलांचं 100 मीटरचा जो अडथळा आहे तो शर्यतीत प्रथम क्रमांक मिळून सुवर्ण पदक जे आहे ते पटकावलेलं आहे. पुढे बघा, गोल्डन ग्लोब रेस 2022 पूर्ण करणारी जगातली पहिली महिला कोण? आता ही जगातली पहिली महिला ठरलेली आहे जिने गोल्डन ग्लोब रेस 2022 पूर्ण केलेली आहे. ती आहे कर्स्टन न्यूस्चफर. हिने काय केलेली आहे? गोल्डन ग्लोब रेस 2022 पूर्ण केलेला आहे. सो ही एकमेव नॉन स्टॉप बोट शर्यत असते. तर दक्षिण आफ्रिकेचा खलाशी कर्स्टन न्यूस्चफर 2022 मधील जगातील सर्वात कठीण आणि धोकादायक गोल्डन ग्लोब रेस मध्ये पहिली आलेली आहे. तर भारतीय नौदलाचे माजी कमांडर अभिलाष टॉमी यांनी दुसरे स्थान पटकावलेले आहे. पुढे बघा, माना पटेल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणाबद्दल आपल्याला विचारलेला आहे? माना पटेल. सो ही स्विमिंग मध्ये काय आहे तर संबंधित आहे, तर जलतरणपटू ती आहे. हिचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला होता. हिला भारताची वॉटर फेरी म्हणून ओळखलं जातं. प्रश्न असा येऊ शकतो की भारताची वॉटर फेरी म्हणून कोणाला ओळखलं जातं? ठीक आहे, तो माना पटेल ही याचं करेक्ट उत्तर आहे. मानाला युनिव्हर्सिटी कोट्यातून जो युनिव्हर्सिटी कोटा असतो त्याच्यातून टोकियो ऑलिम्पिक मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. पुढे बघा, AIFF ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन जे आहे याच्याकडून AIFF चा महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो मनीषा कल्याणला देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे? मनीषा कल्याणला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो हिचा जन्म पंजाबमध्ये होशियारपूर या ठिकाणी झाला असून एक भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू ती आहे. तसंच भारतीय महिला राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी ती एक फॉरवर्ड म्हणून ती ओळखली जाते. WTT स्पर्धा महिला दुहेरी श्रेणी ही टेबल टेनिस स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर मित्रांनो, ऑब्विसली तुम्हाला दिसत असेल 2 नावं आहेत. दोघींनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर यामध्ये सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांनी ट्युनिसमधील WTT स्पर्धेमध्ये काय केलं होतं? पहिलं टूर विजेतेपद मिळवलं होतं. त्यामध्ये त्यांनी जपानच्या जोडीला हरवलं होतं आणि विजेतेपद मिळवलं होतं. नेक्स्ट आहे अंजली शर्मा. काय आहे? अंजली शर्मा. तर अंजली शर्मा ही कशाशी संबंधित आहे? ठीक आहे, असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, अंजली शर्मा ही ट्रेकिंगशी संबंधित आहे, गिर्यारोहक आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, मग भारतातील हिमाचल प्रदेश येथील ती गिर्यारोहक अंजली शर्मा यांनी पारंपरिक गद्दी किंवा लुआनचडी परिधान करून दक्षिण आफ्रिका, टांझानियामधील किलीमांजारो पर्वताच्या शिखरावर यशस्वीरित्या चढाई करून इतिहासात नोंद झालेली आहे, इतिहास रचलेला आहे. टांझानियामध्ये माउंट किलीमांजारो आहे. बघा पुढे, आशियाई स्क्वॉश स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे? तर कोणी मिळवलेलं आहे? दीपिका पल्लिकत आणि हरिंदर पाल संधू या दोघांनी काय केलेलं आहे? तर हे विजेतेपद मिळवलेलं आहे. कशामध्ये? आशियाई स्क्वॉश स्पर्धेमध्ये. ठीक आहे, सो हे थोडंसं लक्षात ठेवायचं. स्क्वॉश स्पर्धेमध्ये त्यांना हे मिळालेलं आहे. दीपिका पल्लिकल, कार्तिक आणि हरिपाल सिंग
संधू, ठीक आहे, यांना हा मलेशियाच्या इवान युएन आणि रॅचेल अर्नोल्डचा पराभव करत आशियाई स्क्वॉश मिश्र दुहेरीचे विजेतेपद त्यांना मिळालेला आहे. अनहद सिंग आणि अभय सिंग यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि या स्पर्धात भारताने 2 पदके जिंकलेली आहेत. ठीक आहे, इथे कांस्य आणि इकडे त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. पुढे बघा, नुकतेच निधन झालेल्या निर्मला बुच या कोणत्या राज्याच्या एकमेव महिला मुख्य सचिव होत्या. ठीक आहे, आता हे निधन वार्तामध्ये येतं ऍक्च्युली हा कन्सेप्ट, पण एकमेव महिला पण होत्या, त्यामुळे थोडंसं अजून इम्पॉर्टंट ठरतं. तर मित्रांनो, मध्य प्रदेश राज्याच्या ह्या एकमेव महिला मुख्य सचिव होत्या. कोण? निर्मला बुच. सो 1935 मध्ये त्यांचा जन्म झाला होता खुर्जा उत्तर प्रदेशमध्ये. 1961 मध्ये मसुरी अकादमी जी आहे तर तिथे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग जी आहे ती जबलपूरमध्ये झाली होती. 1991 पासून 93च्या काळामध्ये जर पाहिलं तर त्या मध्य प्रदेशच्या मुख्य सचिव होत्या आणि मध्य प्रदेशच्या आयर्न लेडी म्हणून सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. कोण? निर्मला बुच. सो थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया. मग आता काय म्हटलेलं आहे? पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्य म्हणून कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, महत्त्वाचं ठरतं, पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती आहे, यामध्ये शमिका रवी यांना काय केलेलं आहे? महिला सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी पहिली महिला म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेलं आहे? कोणाला घोषित केलेला आहे? तर क्रिस्टिना हॅमॉक कोच यांना घोषित केलेला आहे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी पहिली महिला. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अमेरिकेची स्पेस एजन्सी जी आहे नासा यांनी 4 क्रू मेंबर्सला 50 वर्षानंतर चंद्रावरती पाठवण्याचं एक प्रयत्न घोषणा केलेली होती. ठीक आहे, आर्टेमिस 2 मिशन. तर पहिल्यांदाच महिला क्रिस्टिना हॅमॉक प्रशिक्षक आणि एक कृष्णवर्णीय पुरुषाचा समावेश करण्यात आलेला आहे. 1 वर्षानंतर 2 क्रू मेंबर्स जे आहेत ते चंद्रावर उतरवले जातील. आशियातील पहिली महिला रेल्वे पायलट कोण आहे? ठीक आहे, आता बघा, पूर्ण आशियातील ही पहिली महिला रेल्वे पायलट आहे. ठीक आहे, सो सुरेखा यादव हे याचं करेक्ट उत्तर आहे. सुरेखा यादव या आशियातील पहिली महिला रेल्वे पायलट आहेत. सुरेखा यादव जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या रहिवासी आहेत. ठीक आहे, त्यामुळे अजून इम्पॉर्टन्स ठरतो, प्रश्न येऊ शकतो. सो या भारतातल्याच नाही तर आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन पायलट आहेत आणि सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणारी सुद्धा ही पहिली महिला लोको पायलट ठरलेली आहे. येस, सो इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन येऊ शकतो, नोट डाऊन करून ठेवा, लक्षात ठेवा. महाराष्ट्राशी रिलेटेड आलं म्हटल्यानंतर प्रश्न येऊ शकतो. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोर्ब्स 2022च्या अहवालानुसार जगातील 100 शक्तिशाली ज्या महिला आहेत तर त्यांच्या यादीमध्ये कोण अव्वल आहे? म्हणजे नंबर 1 ला कोण आहे? ठीक आहे, सो शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये उर्सुला वॉन डेर लेयन ह्या काय आहेत? नंबर 1 वरती आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील जे युद्ध झालं होतं तर त्यामुळे युरोपमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली होती तर त्याच्या पार्श्वभूमीवरती युरोपीय आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या उर्सुला वॉन डेर लेयन यांना सर्वोच्च स्थान मिळाले होते. सो उर्सुला वॉन डेर लेयन ज्या आहेत तर त्या 1 नंबरला, 2 नंबर क्रिस्टिन लगार्ड आणि 3 नंबरला कमला हॅरिस. कमला हॅरिस सुद्धा महत्त्वाचं आहे. मग या यादीमध्ये टॉप 100 मध्ये 6 भारतीय महिलांचा समावेश होता. ते पण लक्षात असणं गरजेचं आहे की या 6 महिला भारतीय महिला कोण आहेत. ठीक आहे, सो या 6 मध्ये 36व्या क्रमांकावर होत्या निर्मला सीतारामन. कोण होत्या? निर्मला सीतारामन. 53व्या नंबरवरती निर्मला सीतारामन सगळ्यांना माहिती, बरोबर, अर्थमंत्री. त्यानंतर 53व्या नंबरवरती रोशनी नादर मल्होत्रा, HCL एंटरप्राइजचे CEO. त्याचबरोबर 54 नंबरवरती माधवी पुरुबुज, सेबीच्या नवीन अध्यक्ष. 67 नंबरवरती सोहा मोंडल, सेलचे अध्यक्ष. आणि 77व्या नंबरवरती किरण मुजुमदार शॉ, बायोकॉन फार्मा कंपनीचे संस्थापक. त्याचबरोबर 89 नंबरवरती फाल्गुनी नायर, भारतीय उद्योगपती आणि ब्युटी स्टार्टअपच्या नायकाच्या संस्थापक. ठीक आहे, सो ही काही नावं आहेत ज्या भारतीय महिला, 6 भारतीय महिलांचा समावेश या टॉप 100 मध्ये होता. पुढे बघा, इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? ठीक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, खूप चर्चेत आहेत. जॉर्जिया मेलोनी या काय आहेत? इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. सो इम्पॉर्टंट थोडंसं ठरतंय. पुढे बघा, जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान जर पाहिल्या जगभरात तर श्रीलंकेच्या होत्या सिरिमाओ भंडारनायके. आणि भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. ठीक आहे, अजून कोणी पंतप्रधान बनलेली नाही, राष्ट्रपती झालेले आहेत.
कॅटलिन नोवाक कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या आहेत? आता मगाशी पंतप्रधानांविषयी पाहिलं, आता राष्ट्रपती. तर कॅटलिन नोवाक या हंगेरी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षपदी कॅटलिन नोवाक यांची निवड झाली असून वयाच्या 44व्या वर्षी हंगेरीच्या सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून त्या निवड झालेल्या आहेत. निकहत जरीन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, निकहत जरीन जी आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंगशी संबंधित आहे. 2022 मध्ये जी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली होती WBC मध्ये 52 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी निकहत जरीन जी आहे ती जागतिक चॅम्पियन बनणारी 5वी भारतीय महिला आहे. हिने 2023 मध्ये महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीमध्ये गोल्ड मेडल तिला मिळालेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. तेलंगणाच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? थोडंसं बघा, आपल्या स्टेटचं नसलं तर इतकं इम्पॉर्टंट नाही ठरत. शांती कुमारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IAS शांती कुमारी आहेत ज्या तेलंगणाच्या नवीन मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे आणि यांनी राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. नेक्स्ट आहे माधवीपुरी बुच यांची कोणत्या संघटनेच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? मगाशीच्या एका क्वेश्चन मध्ये पाहिलं, सेबीच्या काय झालेले आहेत त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यावर क्वेश्चन विचारून झालेला आहे. ठीक आहे. पुढे अजय त्यागी यांच्या जागी माधवीपुरी बुच यांची सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत त्या आणि नियामक संस्थेच्या प्रमुख नसलेल्या पहिल्या नॉन IAS देखील आहेत. एक शेवटचा प्रश्न बघा आजच्या लेक्चर मधला, तो म्हणजे चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानाबद्दल दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, रेखाला पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. मग अशा प्रकारे आपण जे काही चर्चेतल्या महिला होत्या त्यांच्याविषयी सर्व काही पाहिलेलं आहे. सो यावर प्रश्न डेफिनेटली 1 ते 2 प्रश्न यामधून तुम्हाला येणार आहेत. सो दादासाहेब फाळके पुरस्कार सगळ्यांना माहिती आहे, चित्रपट क्षेत्रातील एक सर्वोच्च पुरस्कार आहे. तर मित्रांनो, आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अभ्यास मित्रच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. सोबतच जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील, मग टेस्ट सिरीज असेल फक्त, तर तुम्ही टेस्ट सिरीज करू शकता. कंबाईनची बॅच जर कोणाला जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅचही जॉईन करू शकता. राज्यसेवेची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. सो अशा प्रकारे आपण चर्चेतील महिला व्यवस्थितपणे अभ्यासलेल्या आहेत. अशाच प्रकारे नवीन नवीन टॉपिक तुमच्या रिव्हिजनसाठी मी घेऊन येणार आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत तुमचे बऱ्यापैकी प्रश्न करेक्ट आले पाहिजे. करंट अफेअर्सचा तुम्हाला टेन्शन किंवा ताण राहणार नाही. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आणि लेक्चरला जाता जाता लाईक आणि करायचे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लेक्चर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.